पुढच्या बातम्यांकडे वळूया। उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत हजेरी लावली, पण बैठक जरी इंडिया आघाडीची असली तरी चर्चा मात्र ठाकरे बंधूंची होती। आगामी काळामध्ये ठाकरेंची राजकीय युती होणार का याची उत्सुकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंचा विषय हा टॉपवर होता। पण या प्रश्नाला ठाकरेंनी एकाच वाक्यात दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलाय। राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं दिल्लीतलं राजकारण तापलंय। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात राज ठाकरेंचा विषय निघाला नसता तरच नवल, कारण दोन्ही ठाकरे राजकीय युती केव्हा करणार याची उत्सुकता फक्त राज्यातच नाही तर ती देशपातळीवर सुद्धा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या युतीचा प्रश्न तसा अपेक्षितच होता। त्यावर उद्धव ठाकरेंनी जे काही उत्तर दिलं त्यामुळे अनेक राजकीय प्रश्नांना जन्म मिळालाय। राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। काँग्रेसची भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत। उद्धव ठाकरेंच्या एका विधानात अनेक अर्थ दडल्याचं बोललं जातंय। ठाकरे बंधूंच्या युतीचा अंतिम निर्णय ठाकरेंच्याच पातळीवर होईल यात कुणाचंही दुमत नाहीये, आणि या निर्णयात कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याचा दबाव सहन करणार नसल्याचा एक प्रकारे इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात राज ठाकरेंचा प्रश्न महत्त्वाचा असण्यामागे एक प्रमुख कारण आहे इंडिया आघाडीचं। जर राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकत्र येणार असतील तर त्याची इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा केली जाणार का? राज आणि उद्धव यांची युती काँग्रेस स्वीकारणार का? राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीतल्या समावेशाबद्दल विचार होणार का? राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतनं एक्झिट घेणार का? कारण मनसेची उत्तर भारतीय विरोधाची धार अजूनही तीव्र आहे। नुकतंच हिंदीच्या मुद्द्यावरही मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव यांची युती झाली तर महाविकास आघाडीचा भाग म्हणून ही युती काँग्रेस पक्षाला अडचणीची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। कदाचित काँग्रेसला त्यांच्यासोबत राहणं या दोन भावांच्या सोबत इतकं सोपं जाणार नाही, कारण मराठी पुरता हा मुद्दा आहे आणि इतर भाषिकांच्या बाबतीमध्ये जी भूमिका मनसे आणि शिवसेनेने घेतलेली आहे ती काँग्रेसला परवडणारी नाही, कारण नोव्हेंबरमध्ये बिहारच्या निवडणुका आहेत। त्यामुळेच बहुधा त्यांनी दिल्लीमध्ये आज पत्रकारांशी बोलताना त्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की आमचं आम्ही पाहून घेऊ, म्हणजे जागा वाटप दोघे भाऊ करणार, निवडणुकीतली त्यांच्या पक्षाची भूमिका हे दोघेच ठरवणार। आमचं आम्ही बघून घेऊ म्हणत दोन भावांच्या युतीबद्दल उद्धव ठाकरेंनी केवळ राष्ट्रीय पातळीवरच नाही तर राज्य पातळीवरही स्ट्रेट आणि थेट मेसेज दिलाय। ठाकरे ब्रदर्सच्या युतीत कुणाचीही ढवळाढवळ नसेल असा संदेश देत या युतीचा पाया उद्धव ठाकरेंनी आणखी मजबूत केल्याचंही दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।